स्त्री म्हणजे ममतेचा झरा, स्त्री म्हणजे संस्कृती, स्त्री म्हणजे संस्कार सरिता, स्त्री निर्मितीचे काव्य, स्त्री म्हणजे सौंदर्याची खान, सासरची शान, माहेरचा अभिमान आणि या दोन्ही कुळांची आन बान शान, अशा सर्व गुण संपन्न महिलांचा सत्कार करताना आम्हाला विशेष आनंद होतोय. जागर जनस्थान, सन्मान स्त्री शक्तीचा. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून येणाऱ्या प्रभाग क्रमांक 6च्या नगरसेविका सुनीता ज्ञानेश्वर पिंगळे या नाशिक महानगरपालिकेतील सर्वात मोठ्या प्रभागाचं नेतृत्व करणाऱ्या लोकप्रतिनिधी म्हणून आपलं काम करत आहे. प्रगतशील शेतीकुशल गाव म्हणून ओळख असलेल्या मखमलाबाद गावच्या त्या प्रतिनिधित्व करत आहेत. 1990 पासून सामाजिक सहकार क्षेत्राबरोबर राजकीय क्षेत्रात प्रामुख्याने भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काम करणाऱ्या ज्ञानेश्वर पिंगळे यांच्या त्या पत्नी आहेत. ज्ञानेश्वर पिंगळे हे डॉक्टर दौलतराव आहेर, विजय साहने, सुहास फरांदे, बाळासाहेब सानप, लक्ष्मण सावजी या नेत्यांकडून ते राजकीय प्रवासात आले आणि माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलजींचा संकटावर कशी मात करायची हा गुण ओळखून आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय, स्वर्गीय श्यामप्रसाद मुखर्जी या महान व्यक्तींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत जनसेवेचा शिवधनुष्य हे पिंगळे कुटुंबात ज्ञानेश्वर पिंगळे यांनी उचललं. या सर्वांची प्रेरणा घेऊन पिंगळे कुटुंबातील सर्व सदस्य हे जनसेवेत आपली वाटचाल करतायत. भारतीय जनता पार्टी पक्ष घराघरात पोहोचवण्यासाठी युवा मोर्चा आणि तालुका अध्यक्ष असताना त्यांनी आंदोलनं आणि पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले. पक्ष वाढीसाठी ज्ञानेश्वर पिंगळे यांनी खारीचा वाटा उचलला आहे आणि याचीच दखल घेत पक्षातील वरिष्ठांनी 2017च्या महानगरपालिकेतील निवडणुकीत महिला राखीव गटातून ज्ञानेश्वर पिंगळे यांच्या पत्नी सुनीता पिंगळे यांना उमेदवारी दिली. सुनीता पिंगळे या पहिल्याच प्रयत्नात महापालिकेत जनतेच्या आशीर्वादाने भरघोस मतांनी निवडून विजयी झाल्या. पहिल्याच टर्ममध्ये त्यांना मोठं आर्थिक बजेट असणाऱ्या मनपा स्थायी समितीच्या सदस्यपदावर त्यांची निवड झाली आणि प्रभागातील विकास कामांना गती मिळाली. याच पदामुळे प्रभागात विकास कामांसाठी निधी उपलब्ध होत गेला. या सर्व कामातून सुनीता पिंगळे यांना त्यांचे पती ज्ञानेश्वर पिंगळे यांची खंबीर साथ मिळत गेली आहे. प्रभाग क्रमांक 6 हा प्रामुख्याने ग्रामीण आणि शहरी प्रभाग असल्यानं नागरिकांना न्याय मिळावा या उद्देशानं सुनीता पिंगळे यांनी विकास कामं घराघरापर्यंत पोहोचवले. मागील 25 वर्षात या प्रभागातील शेतकरी वर्गाला रस्ते नव्हते आणि आपला शेतीमाल बाजारपेठेपर्यंत नेण्यासाठी अडचण येत होती. मात्र सुनीता पिंगळे यांनी सोबत असणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधींच्या सहकार्यानं कोटींचा निधी हा या प्रभागात रस्ते विकासासाठी खर्च केला आणि शेतकरी वर्गाचा महत्त्वाचा विषय मार्गी लावलाय. प्रभागातील अनेक महत्त्वाची रस्त्यांची समस्या सुनीता पिंगळे यांनी विविध योजनेतून पूर्ण केली आहे. मखमलाबाद वैकुंठधाम सुशोभीकरण आणि महिलांसाठी शेड उभारून सुसज्ज असे स्मशानभूमीचं काम केलं. नाशिक जिल्ह्यातील पहिली महानुभाव पंथीयांची मोक्षभूमी ही सुनीता पिंगळे यांच्या पुढाकारानं पूर्ण झाली आहे. या सर्व विकास कामांना सोबत असलेले लोकप्रतिनिधींचे सहकार्य हे वेळोवेळी मिळत गेलं आणि विकास कामं पूर्ण होत गेली. सुनीता पिंगळे यांचा ड्रीम प्रोजेक्ट मानला जाणारा अमृतवन उद्यान अर्थात तवली डोंगर ऐतिहासिक 17 एकर डोंगरावरती सुसज्ज असे उद्यान कोट्यवधींचा निधी खर्च करून उद्यान साकारलं आणि मखमलाबाद गावच्या शिरपीचात एक मानाचा तुरा रोवला गेला. त्याचं कारण ठरलं महापालिकेच्या माध्यमातून उभारल्या गेलेल्या उद्यानांपैकी हे भव्य असं उद्यान ठरलं. त्याचा बहुमान हा सुनीता पिंगळे यांच्या माध्यमातून मखमलाबाद गावाला लाभला. या कामासाठी तत्कालीन आमदार बाळासाहेब सानप यांचे सहकार्य लाभले. सानप यांच्या विशेष निधीतून आणि पिंगळे यांच्या पाठपुराव्यातून हे काम पूर्ण झालंय. रस्ते, वीज, पिण्याच्या लाईन यासोबतच अभ्यासिका, सभागृह, भुयारी गटार योजना, जलकुंभ आणि पाईपलाईन, उद्यान, सभामंडप, पर्यटन विभाग तसेच गोरगरीब जनतेसाठी शासकीय रुग्णालय आणि प्रभागात विद्युत पोल उभारणी या सर्व कामांची विकासगंगा ही सुनीताताई पिंगळे आणि प्रभाग क्रमांक 6 मध्ये पूर्ण करत प्रभाग क्रमांक 6चा त्यांनी कायापालट केलाय. पक्षानं त्यांना 2017 मध्ये स्थायी समितीचं सदस्यपद दिलं. पुढे 2018 मध्ये विधी समितीची सभापती पदाची धुरा दिली आणि 2019-20 आणि 21 या 20 महिन्यांच्या काळात पंचवटी प्रभाग समितीचं सभापतीपद देत त्यांच्या कार्याचा गौरवच केला आणि यातून सुनीता पिंगळे यांनी पंचवटीच्या सभापती पदाची धुरा हातात घेऊन अनेक विकास कामं केली. गोदावरी पूरग्रस्तांना मदत करत 900 कुटुंब पूरग्रस्तांना प्रत्येकी 15,000 रुपयांची मदत केली. आत्मनिर्भर भारत या योजनेतून भाजी विक्रेते, हातमजूर यांना पंतप्रधान आत्मनिर्भर भारत या योजनेतून प्रत्येकी 10,000 रुपये कर्ज योजना राबवत मदत केली आहे. सर्व प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी त्याचबरोबर सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींचा आणि नेत्यांचा आधार घेत कोणताही पक्षभेद न ठेवता सर्वांना सोबत घेऊन
पंचवटी प्रभागात यशस्वी अशी कामगिरी त्यांनी केली आहे. या कार्याची दखल घेत सुनीता पिंगळे यांना विविध पुरस्कारांनी देखील गौरवण्यात आलं. त्यांना 2020 ला भारतरत्न मदर तेरेसा गोल्ड मेडल अवॉर्ड व 2021 ला राष्ट्रीय समाज गौरव गोल्ड मेडल अचिव्हर्स अवॉर्ड या अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलंय. सुनीताताई पिंगळे यांच्या या उत्तम कामगिरीचा बहुमान हा वाढतच गेला. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा शेवटच्या घटकांपर्यंत पाठपुरावा करण्याचं काम सुनीता पिंगळे यांचं सुरू आहे. आत्मनिर्भर भारत, त्याचबरोबर विधवा महिलांना अनुदान, दिव्यांग आणि मतिमंद विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, आयुष्यमान हेल्थ, श्रम कार्ड, शेतकरी, मजूर, कामगार, सामान्य नागरिक यांचा विमा कवच उपलब्ध करून देत या शासकीय योजनांचा नागरिकांना फायदा करून दिला. यामुळं शासकीय योजना या जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सुनीता पिंगळे आणि संपूर्ण पिंगळे परिवार हे प्रयत्न करत असल्याचं अनेकदा पाहायला मिळतं. पंतप्रधान आत्मनिर्भर योजना पथविक्रेते, भाजीपाला विक्रेते 12,000 महिलांची नोंदणी केली आहे. 2020 सप्टेंबर पासून ही नोंदणी केली आहे. पंतप्रधान ई श्रम कार्ड नोंदणी 10,900 नागरिकांची केली. यामध्ये कष्टकरी, शेतमजूर, नोकरदारांचा देखील समावेश प्रामुख्याने पाहायला मिळतो. पंतप्रधान आयुष्यमान भारत हेल्थ कार्डचे 7,600 नागरिकांची त्यांनी नोंदणी केली आहे. जन आरोग्य योजनेतून तब्बल 6,000 लोकांपर्यंत मोफत उपचाराची सेवा त्यांनी दिली आहे. विधवा महिलांना अनुदान देत 20 ते 25 महिलांना प्रत्येकी 1 लाख रुपये तर 2 लाखांपर्यंतचं त्यांनी वाटप केलं. विधवा महिलांच्या मुलांना शिक्षणासाठी प्रत्येकी 15,000 रुपये शिष्यवृत्ती म्हणून वाटप केलं. या सर्व कार्यातून स्वतः पिंगळे परिवार लक्षपूर्वक काम करत असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालं. कोरोना काळाच्या महामारीत सुनीता पिंगळे यांनी 500 कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध करून दिले. 1200 ते 1500 किराणाचे किट हे गरजू कुटुंबांपर्यंत त्यांनी स्वखर्चातून वाटप केलं. 32,000 नागरिकांचा लसीकरणाचा त्यांनी टप्पा पूर्ण केला. 14,000 नागरिकांना रोग प्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी आर्सेनिक अल्बम गोळ्यांचं त्यांनी वाटप केलं. कोविड काळात लोकप्रतिनिधी कसा असावा याचं उत्तम उदाहरण सुनीता पिंगळे यांनी नागरिकांना घडवून दिलं. आणि या सर्व कार्यातून सुनीता पिंगळे यांचा दांडगा जनसंपर्क असल्यानं त्यांना या विकास कामांना मोठ्या प्रमाणात मदत मिळाली. कामांच्या माध्यमातून सर्वांना हवेहवेसे वाटणारे लोकप्रतिनिधी आणि सदैव तत्पर असणाऱ्या लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची प्रभागात एक ओळख निर्माण झाली. या सर्व गोष्टीतून प्रभाग क्रमांक 6चा विकास झाला. मखमलाबाद प्रीमियर लीगच्या माध्यमातून तरुण मुलांसाठी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन दरवर्षी केलं जातं. या स्पर्धेतून तरुणांना प्रेरणा देण्याचं काम पिंगळे हे करत असतात. या बहुमूल्य कार्याची दखल घेत जागर जनस्थानचा सन्मान श्री शक्तीचा हा पुरस्कार देताना आम्हाला विशेष आनंद होतोय. सुनीता पिंगळे यांचे हार्दिक अभिनंदन आणि भावी वाटचालीस त्यांना मनपूर्वक शुभेच्छा.